नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सावधान. 19वा हप्ता येण्याआधीच मोठी धक्कादायक अपडेट समोर आली आहे. लाखो महिलांचे फॉर्म अचानक रिजेक्ट व्हायला सुरुवात झाली आहे. काहींचा डीबीटी इनॅक्टिव्ह, काहींचं ई-केवायसी पेंडिंग, तर काहींचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त दाखवलं गेलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुढचे 3 ते 4 दिवस खूप निर्णायक ठरणार आहेत. जर तुमचं नाव नवीन लाभार्थी यादीत नसेल किंवा तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर 19वा हप्ता थेट थांबू शकतो. होय, अगदी खात्यात पैसे येण्याआधीच तुमचं नाव कट होऊ शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे नेमक्या कोणत्या तारखांना वितरण होण्याची शक्यता आहे आणि कोणत्या महिलांना नक्की हप्ता मिळणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला 18वा हप्ता मिळाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल मिळाला तर तुमचा जिल्हा आणि तुमची परिस्थिती ई-केवायसी केली आहे का नक्की कळवा. लाडक्या बहिणींनो, मी फक्त व्हिडिओ बनवत नाही तर तुमच्या हक्कासाठी पुढाकारही घेतला आहे. जवळजवळ 86 लाख महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही. त्यासाठी मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, जेणेकरून आपल्या मागण्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतील. 19वा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींनो, आज 22 फेब्रुवारी आहे. उद्यापासून म्हणजे 23 फेब्रुवारीपासून या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. सरकारी स्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे. GR जारी झालेला आहे आणि निधी मंजूर झालेला आहे. 26 ते 28 फेब्रुवारी या तारखांदरम्यान हप्ता वितरण सुरू होण्याचे जास्त चान्सेस आहेत. जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर या आठवड्यातच अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, सगळ्यांना हप्ता मिळणार नाही. यावेळी लाखो महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत. काही महत्त्वाच्या कारणांमुळे 19वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. हप्ता न मिळण्याची 2 मुख्य कारणे. 1. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे. 2. घरात कोणी सरकारी नोकरीत असणे किंवा पेन्शनधारक असणे. जर या 2 पैकी कोणतीही अट लागू होत असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. 19वा हप्ता मिळण्यासाठी महत्त्वाची अट. जर तुम्हाला 18वा हप्ता मिळाला असेल तर पुढील गोष्ट ताबडतोब चेक करा. तुमचं डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का? बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे का? ई-केवायसी पूर्ण आणि अप्रूव्ड आहे का? जर डीबीटी इनॅक्टिव्ह असेल तर 19वा हप्ता मिळणार नाही. आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा थेट बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस तपासा. बँकेत जाऊन ई-केवायसी अपडेट आहे का तेही खात्री करा. ज्यांना 17वा किंवा 18वा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींनो, तुमचा फॉर्म स्टेटस तपासा. नारी शक्ती ॲप किंवा वेबसाईटवर लॉग इन करून तपासा. ऑफलाईन फॉर्म असेल तर अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकास विभागात संपर्क करा. सध्या नवीन लाभार्थी यादी तयार होत आहे. पुढील 1 ते 2 दिवसात अंतिम प्रोसेस पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा 18वा हप्ता मिळाला असेल आणि स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर काळजी करू नका. 19वा हप्ता नक्की मिळेल. पण ज्यांना अजूनही अडचणी आहेत त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या इतर लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटसह.